नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी रात्री 11 वाजता अंथरुणामध्ये पडला आहात आणि पहाटे 3 वाजेपर्यंत तुम्हाला झोप लागली नाही? तुम्ही त्या अनेक लोकांपैकी एक आहात का ज्यांना मध्यरात्री जाग येते आणि पुन्हा झोप लागत नाही? 5 वर्षांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या श्रीमती कमलादेवी ह्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या 30 वर्षांपासून झोपेच्या गोळ्या घेत आहेत असं त्यांनी सांगितलं. पण तरीही त्यांना दिवसातून फक्त 2 तास झोप लागायची. हजारो रुपयांच्या उषा, आयुर्वेदिक औषधं आणि ध्यानधारणा हे सर्व निरुपयोगी ठरले होते. त्या आपल्या नातवाचे नावसुद्धा विसरू लागल्या होत्या आणि कुटुंबाला वाटलं की त्यांना स्मृतिभ्रंश म्हणजे डिमेन्शिया होत असावा. पण मी त्यांना त्यांच्या उशीखाली फक्त एक गोष्ट ठेवायला सांगितली. त्या रात्री त्या 30 वर्षांत पहिल्यांदाच 7 तास गाढ झोपू शकल्या. 3 आठवड्यांच्या आत त्यांनी झोपेच्या गोळ्या घेणं पूर्णपणे बंद केलं. त्या म्हणाल्या, डॉक्टर, माझं डोकं अधिक मोकळं वाटतं आणि माझी स्मरणशक्ती सुधारली आहे. मी गेल्या 30 वर्षांपासून ज्या झोपेच्या गोळ्यांबद्दल लिहित आहे त्यापेक्षा ही पद्धत खूपच प्रभावी होती. आजीने वापरलेली पद्धत मी शोधलेल्या 5 पद्धतींपैकी पहिली होती. मी तुम्हाला 5व्या क्रमांकापासून सुरुवात करून त्या एक एक करून समजावून सांगेन आणि पहिली पद्धत सर्वात प्रभावी का आहे हे सुद्धा स्पष्ट करेन. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर 3 आठवड्यांमध्ये तुमची निद्रानाशाची समस्या नाहीशी होईल आणि तुम्ही अंथरुणावर पडताच तुम्हाला गाढ झोप लागेल. सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं हे विनामूल्य आहे. आरोग्याशी संबंधित माहिती त्वरित मिळवण्यासाठी फक्त एकदा क्लिक करा. तसेच तुम्ही कधी झोपता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम 5व्या क्रमांकापासून आपण सुरुवात करूया. विशेषतः मी 3ऱ्या क्रमांकावर जी पद्धत सांगणार आहे ती तुम्हाला माहीत असायलाच हवी. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं आणि ते दररोज रात्री त्रस्त असतात. 5वी पद्धत म्हणजे कोळशाचा एक तुकडा. होय, कोळसा. तुम्ही काय विचार करत आहात? तोच कोळसा जो आपण तंदूरमध्ये वापरतो, अगदी तोच कोळसा, फक्त एक स्वच्छ धुतलेला आणि वाळलेला कोळशाचा तुकडा पुरेसा आहे. मंडळी, रात्री झोपताना तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? नाक चोंदल्यामुळे झोपेतून जाग येणं, घसा कोरडा पडल्यावर पाणी शोधणं आणि उशीतून कुबट वास येणं, ही सर्व कारणं ज्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही. गेल्या वर्षी दिल्लीतील 68 वर्षीय सावित्रीबाई माझ्याकडे आल्या. डॉक्टर, नाक चोंदल्यामुळे मला रात्री जाग येते, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. सकाळी उठल्यावर माझा घसाही दुखतो. मी माझ्या आजीची तपासणी केली आणि मला आढळलं की त्यांना कोणतीही ॲलर्जी किंवा नाकाचा त्रास नव्हता. मग त्यांना नाक चोंदल्यासारखं का वाटत होतं? समस्या होती उशीच्या सभोवतालच्या हवेची. आपण रात्रभर श्वास घेतो तेव्हा उशीच्या सभोवताली ओलावा जमा होतो. तिथे धूळ आणि जीवाणू जमा होतात. यामुळे नाक आणि घशाला त्रास होतो आणि झोपेमध्ये व्यत्यय येतो. हे एखाद्या धुळीच्या खोलीमध्ये झोपण्यासारखं आहे. कोळसा प्रभावी का आहे? कोळशामध्ये लाखो लहान अदृश्य छिद्रे असतात. तुम्हाला माहीत आहे का की कोळशाच्या एका तुकड्यामध्ये किती छिद्रे असतात? जर तो पसरवला तर तो 3 फुटबॉल मैदानाच्या आकाराचा होऊ शकतो. हे छिद्र रात्रभर दुर्गंधी, ओलावा आणि धूळ शोषून घेतात. हे म्हणजे उशीजवळ एअर प्युरिफायर चालू ठेवण्यासारखंच आहे. मी आजीला कोळशाचा एक स्वच्छ धुतलेला आणि वाळलेला तुकडा रुमालामध्ये गुंडाळून उशीखाली ठेवायला सांगितला. एका आठवड्यानंतर आजीचा फोन आला की मला खूप छान वाटत आहे. हे आश्चर्यकारक आहे. माझं नाक मोकळं राहतं आणि मला शांत झोपही लागते. सकाळी उठल्यावर माझा घसाही ठीक असतो. मंडळी, ही फक्त आजीचीच गोष्ट नाही आहे. 10 पैकी 6 वृद्ध व्यक्तींना नाक आणि घसा बंद झाल्यामुळे रात्री जाग येते. पण बहुतेक लोक वयामुळे असं होतंय असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. नाही, कोळशाचा एक तुकडा यावर इलाज करू शकतो. हे ना औषध आहे ना महाग. हे तुम्हाला बाजारामध्ये 50 ते 100 रुपयांना मिळेल. ही किंमत एका कप चहाच्या खर्चापेक्षाही कमी आहे. हे वापरायलाही खूप सोपं आहे. सर्वात आधी कोळशाचा एक छोटा तुकडा घ्या. दुसरं म्हणजे काळ्या पावडरशी संपर्क टाळण्यासाठी ते एका पातळ रुमालामध्ये किंवा कापडी पिशवीमध्ये गुंडाळा. तिसरी म्हणजे ते उशीखाली ठेवा. याचा प्रभाव सुमारे 1 महिना टिकतो. 1 महिन्यानंतर ते बदलून नवीन तुकडा ठेवा. कोळसा थेट तुमच्या उशीवरती ठेवू नका, याची काळजी घ्या, कारण त्याचे काळ्या पावडरमध्ये रूपांतरण होऊ शकतं. म्हणून वापरण्यापूर्वी ते नेहमी कापडात गुंडाळा आणि ते ओलावा शोषून घेत असल्यामुळे आठवड्यातून एकदा उन्हात वाळवणं अधिक चांगलं आहे. पण मंडळी, फक्त कोळसा पुरेसा नाही. याहूनही अधिक प्रभावी पद्धती आहेत.
चौथी पद्धत तुम्हाला खरोखरच आश्चर्यचकित करेल. विशेषतः पहिली पद्धत ही सर्वात प्रभावी पद्धत आहे, जी मी 30 वर्षांच्या काळामध्ये 20 रुग्णांवरती 0 परिणामांसह उपचार करून शोधली आहे. पहिली पद्धत योग्यरित्या वापरून तुम्ही 3 आठवड्यांमध्ये झोपेच्या गोळ्या सोडू शकता. तर चौथी पद्धत काय आहे? चौथी पद्धत म्हणजे 3 सुकवलेले आलू बुखार. तेच आलू बुखार जे आपण अनेकदा प्रार्थनेमध्ये किंवा अर्पणामध्ये वापरतो. तर चौथ्या पद्धतीमध्ये धर्मगुरूंना सापाशी बोलायचं आहे. बरोबर, तेच आलू बुखार. मंडळी, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की दिवसा सर्व काही ठीक असतं, पण झोपल्याबरोबर मनात अनेक चिंता येऊ लागतात. उद्या हॉस्पिटलचा रिपोर्ट कसा येईल, मुलं ठीक असतील ना, विजेचं बिल किती येईल, इतका गोंगाट असतो की झोपच लागत नाही, नाही का? तर महाराष्ट्रातीलच मुंबईमधल्या 71 वर्षांच्या गीताताई आहे आणि यांच्यासोबत असंच घडत होतं. बरोबर, अगदी असंच घडत होतं. डॉक्टर, दिवसा मला बरं वाटतं, पण रात्र झाली की मला अस्वस्थ वाटू लागतं. एकामागून एक विचार येतच राहतात. मी पहाटे 2 वाजेपर्यंत छताकडे बघत बसते. आजीला ना चिंता होती ना नैराश्य. त्यामुळे रात्री माझी चिंता का वाढली? रात्रीच्या वेळी आपला मेंदू दिवसाच्या तुलनेमध्ये तिप्पट अधिक संवेदनशील होतो. सभोवतालच्या शांत वातावरणामुळे लहान सहान चिंतासुद्धा मोठ्या वाटू लागतात. अगदी जसं शांत खोलीमध्ये घड्याळाचा टिकटिक आवाज अधिक मोठा ऐकू येतो. आलू बुखार प्रभावी का ठरतात? आयुर्वेदामध्ये आलू बुखाराचा उपयोग फार पूर्वीपासून मन शांत करणारे औषध म्हणून केला जातो. शास्त्रीय दृष्ट्या आलू बुखारमध्ये सॅपोनिन्स आणि फ्लेवोनॉइड्स नावाची संयुगे असतात. ही नावे जरी गुंतागुंतीची वाटली तरीसुद्धा सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ही अशी नैसर्गिक संयुगे आहेत जी मज्जासंस्थेला शांत करतात. जेव्हा उशी घालून आलू बुखाराचा गोड सुगंध हळुवारपणे दरवळतो तेव्हा आपल्या मेंदूला चिंता करणं थांबून आराम करण्याचा संदेश मिळतो. हे अगदी तसंच आहे जसं लहानपणी आईच्या हाताचा माझ्या डोक्यावरील स्पर्श माझं मन शांत करायचा. मी माझ्या आजीला 3 स्वच्छ वाळवलेले आलू बुखार एक लहान कापडी पिशवीमध्ये घालून झोपण्यापूर्वी माझ्या उशीखाली ठेवायला सांगितले. 3 दिवसानंतर मला माझ्या आजीचा फोन आला. डॉक्टर, हे आश्चर्यकारक आहे. आलू बुखाराच्या सुगंधाने माझं मन शांत झालं, माझी चिंताही कमी झाली आणि मला झोप लागली. 10 पैकी 7 वृद्ध लोकांना चिंतेमुळे रात्री झोप लागत नाही. वाढत्या वयानुसार चिंता वाढते, पण त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हे त्यांना माहीत नसतं. 3 बेरी पुरेशा आहेत. हे औषधही नाही आणि महागही नाही. बाजारात मिळणारे ₹1 किंवा ₹150 एक पाकिट महिनाभर पुरतं. म्हणजेच रोजचा खर्च ₹5 कमी. हे वापरायलाही सोपं आहे. सर्वात पहिलं 3 ते 5 स्वच्छ कीडविरहित वाळलेल्या बेरी घ्या. दुसरं, त्या एका लहान जाळीच्या किंवा कापडी पिशवीमध्ये ठेवा. तिसरं, ती तुमच्या उशीखाली ठेवा आणि झोपा. जेव्हा बेरींचा सुगंध कमी होईल तेव्हा त्या बदला. हा सुगंध साधारणपणे 1 आठवडा ते 10 दिवस टिकतो. मी तुम्हाला एक टीप देते. 5व्या क्रमांकावर उल्लेख केलेल्या कोळशासोबत याचा वापर करणं अधिक चांगलं आहे. कोळसा हवा शुद्ध करतो आणि बेरी मन शांत करतात, ज्यामुळे एक सहयोगी परिणाम साधला जातो. पण मंडळी, बेरी म्हणजे फक्त कॉफी नाही किंवा अधिक प्रभावी पद्धती आहेत. विशेषतः जसं मी सुरुवातीला सांगितलं, 3रा मुद्दा तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवा. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं आणि त्यामुळे ते त्रस्त होतात. एकदा का तुम्हाला 3रा मुद्दा कळला की तुम्हाला जंगलामध्ये असल्यासारखी झोप लागेल. तर 3रा मुद्दा काय आहे? 3रा मुद्दा म्हणजे देवदार वृक्षाच्या लाकडाचा एक तुकडा. हे देवदार वृक्षाचं लाकूड काय आहे? तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हा एक लाकडाचा तुकडा आहे जो आजकाल बाजारामध्ये आणि सुपरमार्केटमध्ये सहज मिळतो. मंडळी, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? जेव्हा तुम्ही घनदाट जंगलामध्ये जाता तेव्हा तुमचं डोकं मोकळं होतं आणि श्वास घेणं सोपं होतं. केवळ त्या लाकडाचा सुगंध घेतल्यानेही मनाला शांती मिळते. हे देवदार वृक्षाच्या लाकडापासून स्रवणाऱ्या फायटोनॉइड्समुळे होतं. फायटोनॉइड्स हे नैसर्गिक पदार्थ आहे जे झाडे स्वतःच्या संरक्षणासाठी स्रवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ते झाडाचं कवच आहे, पण हे कवच माणसांसाठी औषधासारखं काम करतं. चेन्नईचे रहिवासी असलेले 76 वर्षीय रमेश काका म्हणाले की मला रात्री छातीमध्ये जडपणा जाणवतो, हृदयाचे ठोके वाढल्यामुळे मला झोप लागत नाही. मी त्यांची तपासणी केली आणि त्यांचं हृदय पूर्णपणे सामान्य होतं. मग त्यांना जडपणा का जाणवत होता? समस्या होती तणावाची. दिवसभर साचलेला तणाव रात्रीचा उफाळून यायचा. आपल्या शरीरामध्ये 2 स्विच असतात, एक तणावाचा स्विच आणि एक आरामाचा स्विच. दिवसा तणावाचा स्विच चालू असायला हवा आणि रात्री आरामाचा स्विच. पण वाढत्या वयानुसार हा स्विच कमकुवत होतो. रात्रीसुद्धा तणावाचा स्विच बंद होत नाही.
देवदार प्रभावी का आहे? देवदाराच्या सुगंधामध्ये आपल्या शरीराचा तणावाचा स्विच जबरदस्तीने बंद करण्याची आणि आरामाचा स्विच चालू करण्याची क्षमता असते. एका अभ्यासामध्ये असंही आढळून आलं आहे की देवदाराचा सुगंध घेतल्याने तणाव निर्माण करणारे हार्मोन्स निम्मे कमी होतात आणि रक्तदाब स्थिर होतो. आकडेवारी तर आणखीनच आश्चर्यकारक आहे. 30 मिनिटांच्या आत देवदाराचा सुगंध घेतलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट 80 वरून 60 पर्यंत खाली आले. हा अगदी जंगलात ध्यान करण्यासारखाच परिणाम आहे. मी त्यांना देवदाराच्या तुकड्यांनी भरलेली एक छोटीशी पिशवी दिली. मी त्यांना त्या उशीमध्ये ती ठेवायला सांगितली किंवा डोक्याजवळ उशी खाली ठेवून झोपायला सांगितलं. ते एका आठवड्यानंतर परत आले आणि म्हणाले, हे आश्चर्यकारक आहे. त्याच्या सुगंधाने माझ्या छातीवर हलकेपणा येतो आणि मला झोप लागते. जणू काही मी जंगलात झोपलो आहे असं वाटतं. 10 पैकी 8 वृद्ध लोकांना तणावामुळे रात्री झोप लागत नाही. दिवसाचा ताण कसा कमी करायचा हे त्यांना कळत नाही. देवदार वृक्षाच्या लाकडाची एक पिशवी पुरेशी आहे. ते फार महाग नाही. बाजारात एक छोटी पिशवी सुमारे 200 ते 300 मध्ये मिळू शकते. एकदा खरेदी केल्यावर ते 6 महिने पुरते. म्हणजे दिवसाला 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. ते वापरायलाही सोपं आहे. पहिलं, देवदार वृक्षाच्या लाकडाचे तुकडे असलेली एक छोटी पिशवी खरेदी करा. दुसरं, उशीचे कवर थोडे उघडून ते आत ठेवा किंवा डोक्याजवळ उशी खाली ठेवा. तिसरं, जेव्हा सुगंध कमी होईल तेव्हा त्यावर थोडंसं पाणी शिंपडा. यामुळे सुगंध पुन्हा ताजा होईल. कृपया कमेंट्समध्ये तुमचे विचार मला सांगा. आतापर्यंत मी 3 पद्धती सांगितल्या आहेत. तुम्हाला कोणती पद्धत सर्वात जास्त आवडली? तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण मंडळी, अजून दुसरी आणि पहिली पद्धत बाकी आहे. खरं सांगायचं तर 5व्या ते 3ऱ्या क्रमांकापर्यंत फक्त तयारी होती. खऱ्या अर्थाने प्रभावी पद्धती म्हणजे पद्धत क्रमांक 2 आणि 1. विशेषतः पद्धत क्रमांक 1 जी मी त्या आजीला सांगितली होती. ज्या पद्धतीमुळे एका 91व्या वर्षी आजोबांमध्ये 3 आठवड्यांमध्ये परिवर्तन झालं. मग पद्धत क्रमांक 2 काय आहे? पद्धत क्रमांक 2 म्हणजे गुंडाळलेला टॉवेल. कोणता टॉवेल? म्हणजे साधा टॉवेल. अगदी बरोबर, तोच टॉवेल. ते प्रत्येक घरामध्ये सामान्य आहे, पण याकडे दुर्लक्ष करू नका. मंडळी, तुम्ही कधी याचा अनुभव घेतला आहे का? सकाळी उठल्यावर मान आखडल्यासारखी वाटणं, खांदे इतके आखडलेले असणं की मान वळवता येत नाही, किंवा उशी इतकी उंच असणं की मान मुरगळत आहे असं वाटतं. या कारणांमुळे तुम्हाला रात्रभर शांत झोप लागत नाही. मग दिल्लीचे रहिवासी असलेले एक 79 वर्षीय अशोक काका आहेत. ते म्हणाले की रात्री माझ्या मानेच्या दुखण्याने जाग येते. सकाळी उठल्यावर माझे खांदेही आखडलेले असतात. मी त्यांची तपासणी केली. त्यांच्या मानेच्या हाडांमध्ये कोणतीही समस्या नव्हती. मग त्यांना नक्की वेदना काय होती? तर समस्या होती उशीच्या उंचीची. वृद्धांमधील निद्रानाशाच्या छुप्या कारणांपैकी एक म्हणजे चुकीची उशी. जर उशी खूप उंच असेल तर मान मुरगळते आणि मान आणि खांद्यांचे स्नायू रात्रभर ताणलेले राहतात. हे अगदी खुर्चीवर बसून झोप लागल्यासारखं आहे, ज्यामुळे संपूर्ण शरीर आखडतं. याहूनही मोठी समस्या आहे जेव्हा मान मुरगळते, तेव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो. ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही, ज्यामुळे डोकं जड होतं आणि झोप हलकी लागते. हे अगदी असंच आहे जसं पाण्याची नळी वाकल्यावर पाणी वाहत नाही. टॉवेल प्रभावी का ठरतो? मानेभोवती टॉवेल गुंडाळून तो उशीखाली ठेवल्याने मानेच्या नैसर्गिक सी आकाराच्या वळणाला उत्तम आधार मिळतो. यामुळे मान आणि खांद्यांवरील ताण पूर्णपणे कमी होतो आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो. मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते. आकडेवारी तर आणखीच आश्चर्यकारक आहे. मानेला योग्य आधार दिल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा 30% ने वाढतो. 30% हा किती मोठा फरक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जणू काही एखादा बंद रस्ता मोकळा झाला आहे. मी त्याला एक साधा टॉवेल गुंडाळून उशी आणि मानेखाली जागेत ठेवायला सांगितला. त्या रात्री ते मानेच्या दुखण्याशिवाय झोपले. डॉक्टर 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मी सकाळी मानेच्या दुखण्याशिवाय उठलो. माझे खांदेही हलके वाटत आहे. 10 पैकी 9 वृद्ध लोकांना चुकीच्या उशीमुळे त्रास होतो. हजारो रुपयांची उशी विकत घेऊनही ती योग्य बसत नाही, कारण प्रत्येकाच्या मानेची लांबी वेगवेगळी असते. पण तुम्ही तुमच्या शरीराच्या आकारानुसार उशी जुळवून घेऊ शकता. हीच आहे टॉवेलची ताकद. यामुळे एक पैसाही लागत नाही. घरातला एक साधा टॉवेल पुरेसा आहे. हजारो रुपये खर्च करून खास तुमच्यासाठी बनवलेल्या उशीपेक्षा ते अधिक प्रभावी आहे. मी तुम्हाला याचा उपयोग समजावून सांगू इच्छिते. चला, मी तुम्हाला याची पद्धत सांगते. पहिलं म्हणजे एक साधा टॉवेल घ्या आणि तो गोल गुंडाळा. तुमच्या हाताच्या आकारा एवढ्या जाडीने सुरुवात करा. दुसरं, तुमच्या नेहमीच्या उशीवर झोपा आणि उशीवर तुमच्या मानेमधील जागेत तो टॉवेल खोचा. तिसरं म्हणजे झोपा आणि तुमची मान डावीकडे आणि उजवीकडे वळवून बघा. तुमच्या मानेला सर्वात आरामदायक वाटेल अशा उंचीनुसार टॉवेलची जाडी जुळवून घ्या. ही आहे एक पैसाही खर्च न करता मिळणारी सर्वोत्तम खास तुमच्यासाठी बनवलेली उशी.
मंडळी, आतापर्यंत मी तुम्हाला 4 पद्धती दाखवल्या आहेत: कोळसा, आलू बुखार, देवदार लाकूड आणि टॉवेल. फक्त हे केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता पूर्णपणे बदलेल. पण आता खरी गोष्ट सुरू होते. आता नंबर 1 ची रेसिपी सांगण्याची वेळ आली आहे. मुंबईच्या कमलाताई आहेत आणि त्या 30 वर्षांपासून झोपेच्या गोळ्या सोडण्याची पद्धत ही मी 30 वर्षांमध्ये 20,000 रुग्णांवर उपचार करताना शोधलेली सर्वात प्रभावी पद्धत आहे. यातील नंबर 1 चा घटक तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नक्कीच आहे. तर तो बहुप्रतीक्षित नंबर 1 चा घटक कोणता? नंबर 1 म्हणजे मुठभर न शिजवलेला तांदूळ. तांदूळ म्हणजे काय? ज्या तांदळाने आपण स्वयंपाक करतो तोच तांदूळ तुमच्या स्वयंपाकघरातील कपाटामध्ये असतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला तांदळाच्या पोत्यावर झोपावं लागणार नाही का? हे लाखो रुपयांच्या औषधी किंवा औषधापेक्षा कितीतरी जास्त प्रभावी आहे. मंडळी, धान्याच्या या लहानशा गठ्ठ्यामध्ये निद्रानाशावर उपचार करण्यासाठी 3 आश्चर्यकारक वैज्ञानिक तत्वे आहेत. पहिलं म्हणजे नैसर्गिक ॲक्युप्रेशरचा परिणाम. आपल्या मानेच्या मागच्या बाजूला जिथे केस संपतात तिथे एक खळगी असते. ते एक खूप महत्त्वाचा ॲक्युप्रेशर बिंदू आहे. जेव्हा हा भाग ताठर होतो तेव्हा डोकेदुखी आणि निद्रानाश होतो. धान्याचे कडक दाणे रात्रभर नैसर्गिकरित्या त्या भागावर दाब देतात. यामुळे मानेचं आणि खांद्यांचं ताठरलेले स्नायू पूर्णपणे मोकळे होतात. दुसरं म्हणजे ते डोक्यातील उष्णता कमी करतं. तुम्हाला चांगल्या झोपेचे सर्वात मोठं रहस्य माहीत आहे का? थंड डोकं आणि उबदार पाय. धान्य नैसर्गिकरित्या थंड असतं. ते स्पंजप्रमाणे रात्रभर डोकं आणि मानेमध्ये साचणारी अनावश्यक उष्णता शोषून घेतं. यामुळे मन शांत होतं आणि ते जास्त गरम होण्यापासून वाचतं, ज्यामुळे गुंतागुंतीचे विचार थांबतात आणि तुम्हाला गाढ झोप लागते. तिसरं म्हणजे एक शांत करणारा आवाज. जेव्हा तुम्ही कुशी बदलता तेव्हा धान्याच्या सळसळण्याचा आवाज ऐकू येतो. हा आवाज व्हाईट नॉईजप्रमाणे काम करतो, जो आपल्या मेंदूच्या लहरींना स्थिर करतो, धबधब्याच्या आवाजाप्रमाणे. हा एकसुरी आणि नैसर्गिक आवाज मनाला शांत करतो. ते पहिल्या क्रमांकावर का आहे? 5व्या क्रमांकापर्यंत 4 पद्धती होत्या. प्रत्येक पद्धत एका समस्येवर लक्ष केंद्रित करत होती. वाऱ्यासाठी कोळसा, चिंतेसाठी आलू बुखार, तणावासाठी देवदार लाकूड आणि मानेसाठी टॉवेल. पण धान्याचा हा गठ्ठा एकाच वेळी निद्रानाशाच्या 3 प्रमुख कारणांवरती उपाय करतो: ताठरलेले स्नायू, गरम डोकं आणि अस्वस्थ मन. मुंबईच्या कमलाताई यांनी हीच पद्धत वापरली. 30 वर्षे झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर 3 आठवड्यांमध्ये त्या सोडण्याचं रहस्य धान्याच्या या पेंडीत होतं. पुण्यातील 74 वर्षीय विजय काका यांच्या बाबतीतही असंच घडलं आहे. डॉक्टर, डोकेदुखीमुळे मला 20 वर्षे रोज रात्री झोप लागत नव्हती. मी त्यांना धान्याची एक जोडी दिली आणि एका आठवड्यामध्ये त्यांची डोकेदुखी नाहीशी झाली आणि त्यांना शांत झोप लागू लागली. डॉक्टर, हे काय आहे? ही जादू आहे का? 10 पैकी 10 वृद्ध लोकांना या पद्धतीचा फायदा होतो, कारण ती एकाच वेळी 3 कारणांवरती उपाय करते. यासाठी एक पैसाही लागत नाही. घरात मुठभर तांदूळ पुरेसा आहे. खर्च शून्य आहे. हे कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे एका स्वच्छ सुती पिशवीमध्ये किंवा मोज्याच्या 1 किंवा 2 कप न शिजवलेला तांदूळ भरायचा आहे. दुसरं, त्याचं तोंड घट्ट बांधा, जेणेकरून दाणे बाहेर सांडणार नाही. तिसरं, तुमच्या नेहमीच्या उशीवर झोपल्यानंतर ही धान्याची जोडी तुमच्या मानेच्या आणि उशीच्या मधल्या जागेमध्ये ठेवा. सुरुवातीला थोडं अस्वस्थ वाटू शकतं, पण फक्त 3 दिवस धीर धरा. 3 दिवसानंतर तुम्हाला त्याशिवाय झोपच लागणार नाही. मी तुम्हाला एक टीप देते. तुम्ही हे 2ऱ्या क्रमांकाच्या उपायासोबत म्हणजेच टॉवेलसोबत वापरल्यास ते आणखी चांगलं होईल. टॉवेलने तुमच्या मानेला आधार द्या आणि त्यावर धान्याची जोडी ठेवा. हा एक उत्तम संयोग आहे. आणि 5वं कोळसा, 4थं आलू बुखार, 3रं आणि देवदार लाकूड हे सर्व एकत्र उशीखाली ठेवा. याचा एकत्रित परिणाम जबरदस्त असेल. मंडळी, मी तुम्हाला 1 ते 5 पर्यंत सर्व काही सांगितलं आहे. आता तुमची पाळी आहे. आज मी वर्णन केलेल्या 5 पद्धतींचा सारांश सांगते. 5वं आहे कोळशाचा तुकडा. उशीभोवतीच्या हवा शुद्ध करतो आणि नाक व घशाला आराम देतो. 4थं म्हणजे 3रं सुकवलेलाच आलू बुखार. हे मन शांत करतं आणि रात्रीची चिंता दूर करतं. 3रं म्हणजे देवदार लाकडाची पिशवी. तणावाचं बटन बंद करून आरामाचं बटन चालू करून शरीराला आराम देतं. 2रं म्हणजे गुंडाळलेला टॉवेल. मानेला योग्य आधार देतो आणि मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह सुरळीत करतो. पहिलं म्हणजे मुठभर न शिजवलेला तांदूळ. मानेवरील दाब, डोक्याला थंडावा आणि शांत आवाजाच्या प्रभावाने निद्रानाशाच्या 3 प्रमुख कारणांवर एकाच वेळी परिणाम करतो. हे 5 असे खजिने आहेत
जे मी 30 वर्षांपासून अधिक काळ 20,000 रुग्णांवर उपचार करताना शोधले आहे. हे उषा आणि झोपेच्या गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी आहेत आणि त्यांची किंमत जवळजवळ काहीच नाही. एकूण मिळून यासाठी 500 रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पद्धती औषधे नाही आहेत, त्या आपल्या शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या प्रतिसादाला सक्रिय करतात आणि अधिक प्रभावी ठरतात. आज रात्रीपासून सुरुवात करा. फक्त क्रमांक 1, तांदळाची पिशवी वापरून पहा. 3 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल तेव्हा टॉवेल क्रमांक 2 वापरा. एका आठवड्यानंतर क्रमांक 5 ते 3 मधील सर्व वस्तू तुमच्या उशीखाली ठेवा. तुमची झोप पूर्णपणे बदलून जाईल. 3 आठवड्यानंतर स्वतःची कल्पना करा. रात्री 11 वाजता झोप लागताच तुम्हाला झोप लागेल आणि सकाळी उठेपर्यंत तुम्हाला जागही येणार नाही. तुम्ही ताजेतवाने व्हाल, डोकं शांत राहील, स्मरणशक्ती परत येईल आणि दिवस उत्साही जाईल. तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत खेळू शकता, मित्रांना भेटू शकाल, हसू शकाल, प्रवासही करू शकाल. हीच भेट मी तुम्हाला सदिच्छा देऊ इच्छिते. या उलट जर तुम्ही काहीच केलं नाही तर काय होईल? उद्या रात्री तुम्ही छताकडे बघत बसाल, दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवेल आणि एका आठवड्यानंतरही तीच समस्या कायम राहील. तुमची स्मरणशक्ती कमी होईल आणि तुमचं शरीर जड होईल. तुम्हाला हे काहीच होऊ द्यायचं नसेल तर कृपया ह्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.